नमस्कार. मी सुधा नरवाडकर, नांदेड. जुलै महिन्यातील हा पहिला शनिवार. परिवारातील एक उपक्रम, स्वरचित गझल सादर करणे. तत्पूर्वी मी परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी एक स्वरचित गझल सादर करते आहे. गझल आहे वनहरिणी वृत्तातील आणि गझलेचे शीर्षक आहे तुझं प्रज्ञावंत म्हणू की मूर्ख म्हणू. तुझं प्रज्ञावंत म्हणू की मूर्ख म्हणू. ऐका. कर्माचे फळ मिळेल तुझला, निर्णय होतो दुष्कृत्याचा. कर्माचे फळ मिळेल तुझला, निर्णय होतो दुष्कृत्याचा. शिक्षा म्हणून पंचमुखीपण, शिक्षा म्हणून पंचमुखीपण, ब्रह्मा झाला चार मुखाचा. शिक्षा म्हणून पंचमुखीपण, ब्रह्मा झाला चार मुखाचा. हाती असते प्रयास करुणे, हाती असते प्रयास करुणे, वाट पाहणे साफल्याची. प्रयत्न केवळ पुरेन पडती, प्रयत्न केवळ पुरेन पडती. कौल हवा बघ प्रारब्धाचा, कौल हवा बघ प्रारब्धाचा. सदनी भरते लक्ष्मी पाणी, सदनी भरते लक्ष्मी पाणी. नको अहंता उद्दामपणा, नको अहंता उद्दामपणा. चंचल लक्ष्मी रुसल्यावर मग, चंचल लक्ष्मी रुसल्यावर मग अभाव दिसतो सन्मानाचा. प्रदान करण्या पुरस्कार बघ, प्रदान करण्या पुरस्कार बघ. संस्थांचे अतिपीक वाढले, प्रदान करण्या पुरस्कार बघ. संस्थांचे अतिपीक वाढले. विशिष्ट रक्कम भरल्यानंतर गौरव होतो साहित्याचा, विशिष्ट रक्कम भरल्यानंतर गौरव होतो साहित्याचा. सर्वत्र होतो उदो उदो बघ. नीट ऐका. सर्वत्र होतो उदो उदो बघ, नव्या युगाच्या कर्त्या स्त्रीचा. 8 मार्चला. सर्वत्र होतो उदो उदो बघ, नव्या युगाच्या कर्त्या स्त्रीचा. भोंदू बाबा भजता कळले, भोंदू बाबा भजता कळले. कळस गाठला मूर्खपणाचा. बंधू, आपण ऐकत आहोत. भोंदू बाबा भजता कळले, कळस गाठला मूर्खपणाचा. कर्माचे फळ मिळेल तुझला, निर्णय होतो दुष्कृत्याचा. शिक्षा म्हणून पंचमुखीपणा, ब्रह्मा झाला चार मुखाचा. ब्रह्मा झाला चार मुखाचा, ब्रह्मा झाला चार मुखाचा. धन्यवाद.